सरांडी आरोग्य केंद्राचा बोजवारा, रुग्णसेवा ठप्प, डॉक्टर गायब। आरोग्य केंद्र की नरकयातना, प्रसाधनगृहात अस्वच्छतेचा कळस, प्रशासन झोपेत। 39 गावांचे आरोग्य धोक्यात, सरांडी केंद्रात डॉक्टर नाहीत, रुग्णसेवेचा फज्जावदाला। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांचा संताप उसळला आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांची सततची अनुपस्थिती, अपुरी सेवा आणि ढिसाळ व्यवस्थापन यामुळे रुग्ण अक्षरशः वाऱ्यावर सोडले गेले आहेत। या केंद्रावर 39 गावांचा आरोग्याचा भार असताना प्रत्यक्षात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांना भंडारा, नागपूर किंवा लाखांदूरकडे धाव घ्यावी लागत आहे। गरीब रुग्णांच्या खिशाला चटका बसत असून वेळेअभावी अनेकांचे हाल होत आहेत। दरम्यान दवाखान्यातील अस्वच्छतेने कळस गाठला आहे। प्रसाधनगृहात प्रचंड घाण साचलेली असून दुर्गंधीमुळे रुग्ण आणि नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे। स्वच्छतागृहात नळ बसवले असले तरी नळांना पाणीच नाही, ही परिस्थिती प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा ठरत आहे। आरोग्य केंद्रातच अशी अवस्था असेल तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे। शासनाकडून निधी येऊनही प्रत्यक्षात सुविधांचा अभाव असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे। परिस्थिती तात्काळ सुधारली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे। आरोग्य केंद्र आहे की केवळ देखावा, असा थेट सवाल आता जनतेतून विचारला जात आहे। सरांडी बुजुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नियमित चव्हाट्यावर येत असून येथल्या मिळणाऱ्या असुविधांमुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे। असंच प्रकार या 2 दिवसातही आधीही घडलं आणि आधीपासूनही असे प्रकार घडत असून संपूर्ण दवाखान्यात अस्वच्छता, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि परिचारिकेवर एवढ्या मोठ्या 31 गावाच्या रुग्णसेवेची जबाबदारी देणे हे कितपत योग्य आहे। तरी माझी प्रशासनाला मागणी आहे की येथली आरोग्यसेवा सुरळीत करण्यासह डॉक्टरांवर योग्य कार्यवाही करावी अशी मी मागणी करीत। सरांडी बुजुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा जो भोंगळ कारभार निदर्शनास आला, त्याद्वारे असं लक्षात आलेलं आहे की जनतेने निवडून दिलेला जो उमेदवार आहे रसिका रंगारी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्य करत आहेत, परंतु असं निदर्शनास आलं की त्यांची मुलगीच जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत आहे। त्यामुळे मी स्वतः जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून निवेदन देत आहे की तुम्ही यांना तात्काळ जिल्हा परिषद सदस्य पदावरून निलंबित करा आणि तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी साहेब भंडारा, जिल्हा परिषद भंडारा आणि निवडणूक आयुक्तांना भेटून त्यांच्या सदस्यत्व रद्द करण्याची मी मागणी करत आहे।